नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया MPS लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईस आहे 2,200 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.45%चे रिटर्न दिली आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, MPS सोर्स आफ्टर Q3 प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स नियरली 37% इयर ऑन इयर बेसिस टू ₹41 करोड. इबिटा मार्जिन ॲट 32.3%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, MPS लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 36.93%ने इन्क्रीज होऊन 40.71 कोटी रुपये आला आहे. तसेच MPS लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 39.27%ने इन्क्रीज होऊन 186.36 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत MPS लिमिटेडने 33 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 29 जानेवारी 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला MPS लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 9.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 841.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 54.67%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, जेन्सर टेक्नॉलॉजीज Q3 रिझल्ट नेट प्रॉफिट डिप्स 1% टू ₹160 करोड. रेव्हेन्यू अप 10%. डिक्लेअर डिव्हिडंड. तर मित्रांनो, जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1%ने डिक्रीज होऊन 160 कोटी रुपये आला आहे. तसेच जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज झाला आहे आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बघूया या कंपनीने किती रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 जानेवारी 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला जेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 12.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,600 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.06%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.34 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे काल मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 7:15 वाजता. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने राजस्थानमध्ये न्यू स्टोअर ओपन केले आहे आणि मित्रांनो, आता टोटल डीमार्टचे स्टोअर झाले आहे 389. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 11,406.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.03%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने आज आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने डिक्रीज होऊन 1,470 कोटी रुपये आला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीने मार्केटच्या
इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज आपल्याला अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 6.5% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 805.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.77%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 97.59 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 98,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी एनर्जी Q3 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स झूम्स 73% इयर ऑन इयर बेसिस टू ₹562 करोड. रेव्हेन्यू रायजेस 28%. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 73%ने इन्क्रीज होऊन 562 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,324.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 104.20%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 93.46 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 94,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक मे क्वालिफाय फॉर अ ₹70,000 करोड सबमरीन प्रोजेक्ट. तर मित्रांनो, आज आपण 6 वाजताच्या व्हिडिओमध्ये बघितले की डिफेन्स मिनिस्ट्रीने L&T लिमिटेडचा 70,000 कोटी रुपयांचा सबमरीन डील रिजेक्ट केली आहे. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की ही 70,000 कोटी रुपयांची सबमरीन प्रोजेक्ट मॅझगॉन डॉकला मिळू शकतो जर्मनीच्या एका कंपनीसोबत पार्टनरशिपमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1.5% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.